नमस्कार टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिल आणि माझ्यासोबत आहे। नमस्कार, मी सागर जोशी। देशभरामध्ये 49 जागांसाठी आणि महाराष्ट्रामध्ये 13 जागांसाठी आता मतदान सुरू आहे। आणि गेल्या ही तीनही दृश्य आपण पाहतो आहोत। हेमंत गोडसे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय, तर राजाभाऊ वाजे त्याचबरोबर अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय। नाशिकमध्ये तिरंगी लढत आहे। या तीनही उमेदवारांनी सकाळच्या सुमारासच आपला मतदानाचा हक्क बजावलाय। तर दक्षिण मुंबईमध्ये यामिनी जाधव आणि अरविंद सावंत हे दोन उमेदवार आहेत विरोधामध्ये, आणि यामिनी जाधव आणि अरविंद सावंत यांनी आज सकाळीच मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आपल्या विजयाचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। तर उत्तर पश्चिम मुंबईतून आपण पाहतो आहोत, दोन्ही उमेदवारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांनी सकाळी पूजा अर्चना केली आणि त्यानंतर मतदान केलेलं आहे, तर अमोल कीर्तिकर यांचं देखील औक्षण पार पडल्यानंतर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला। दोन शिवसैनिकांमधली या ठिकाणची ही लढत उत्तर पश्चिम मुंबई या ठिकाणी अमोल कीर्तिकर ठाकरे गटाचे उमेदवार, रवींद्र वायकर हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार यांच्यामध्ये लढत या ठिकाणी होते। दोघांनीही आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर मुंबईतील एकूण 6 लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान पार पडत आहे। लोकशाहीचा हक्क बजावला। कोणाला तुम्ही मतदान केलं? कोण होती तुमची चॉईस या मतदारसंघामध्ये? बघा, कसं आहे की मतदान हे गुप्त असतं, त्यामुळे कोणीच ते सांगू नये या मताचा मीही आहे। पण नक्कीच मला आतमध्ये गेल्यानंतर जी काही माणसं भेटली, जे काही मतदार भेटले, त्यांच्या भावनेतनं, त्यांच्या रिस्पॉन्समधनं नक्की मला असं वाटतंय की जास्तीत जास्त प्रमाणात मतदान हे मशालीलाच या ठिकाणी होणार आहे। समोर लोक सकाळी लवकर येताना दिसत आहेत, भर दिसतोय का सकाळी लवकर मतदान करण्यावरती? हो, नक्कीच। आता आतमध्ये आम्ही 7-8-10 मिनिटं उभं होतो, या 7:30 वाजता सुद्धा तेवढ्या घामाच्या धारा लागल्या होत्या। तर मला असं वाटतं 11 पर्यंत मतदान होईल आणि नंतर मग थोडीशी गॅप पडेल आणि नंतर मग संध्याकाळच्या 4च्या नंतरच्या ह्याच्यामध्ये मतदान वाढेल। परंतु सर्वांना अनुभव हाच आहे ना की संध्याकाळी आपण उशिरा गेल्यानंतर फार लाईनीत उभं राहायला लागतं आणि 8-8, 9-9 वाजतात, त्यामुळे लोक नक्कीच 11च्या आत मतदान करणार असं मला वाटतं। मतदानाच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात आकडेवारी कमी होती, 5व्या टप्प्यात आणि अखेरचा टप्पा आहे महाराष्ट्रातला, आकडेवारी वाढेल असं वाटतं? नक्कीच, परंतु मुंबईतले बरेचसे लोक बाहेरगावी पण गेलेले आहेत, त्याच्यामुळे मला नक्की सांगता येत नाही। परंतु मतदानाचा जो ओघ जर का आता बघितला सकाळी 7-7:30 दरम्यान, कारण सगळेजण तेच बोलत होते की अरे बापरे 7-7:30ला एवढी लाईन आहे, तर नक्कीच लोकांमध्ये उत्सुकता आहे। आणि रवींद्र वायकर माझ्याबरोबर आहे, त्यांच्याशी नेमकी बातचीत करूया। सर, आपण मतदानाचा हक्क बजावला आहे, काय बोलणार आहात? प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे। आपला लोकप्रतिनिधी कसा असावा, त्यांनी देशसेवा कशी केलेली असेल किंवा काय केलेली असेल, कशी केलेली असेल, आणि लोक जाणतात की मोदीजींना आपल्याला पुन्हा पंतप्रधान करायचं आहे आणि माझं मत इथे म्हणजे मोदीजींचं मत आहे, त्यांनी दिलेलं मत मला, माझं मत मोदीजींना, त्यामुळे हिंदुस्थानचा पंतप्रधान हा मोदीजी व्हावे हे सर्व लोकांची इच्छा आहे। आणि इथून देखील मी केलेल्या कामाचा ब्रँड आहे, त्यामुळे हे दोन ब्रँड एकत्र आले तर चांगलं काम विकासाचं करू शकतात। या मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत आहेत, याला कसं आव्हान मानतात? ह्यामध्ये महाआघाडी आणि महायुती लढत आहेत, त्यामुळे युतीचा उमेदवार म्हणून रवींद्र वायकर आहे। अमोल कीर्तिकर हे म्हणतात की 2 लाखपेक्षा जास्त मताने ते निवडून येतील, आणि तुम्ही केलेलं काम आणि नगरपालिका